गणपती बाप्पाचं नाव घेऊन आपल्या प्रवासाला आता सुरुवात करूया। हा रोड थोडासा अरुंद आहे, पण रोड आहे चांगला। वळणाचा असल्यामुळे ओव्हरटेकिंगच्या वेळेला हॉर्नचा वापर पुरेपूर करा। वाजलेत 1:39। खेड आहे 19 किलोमीटर, रत्नागिरी 196। तर पुन्हा एकदा आता आपण वाटूकडनं हायवेला लागलेलो आहोत, मुंबई गोवा, आणि वाजलेले आहेत 4 वाजून। सुप्रभात मित्रांनो, कसे आहेत? मजेत ना असेल ना? तर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मालवणी लाईव्ह या यूट्यूब चॅनलमध्ये। सकाळी पोह्यांनी सुरुवात केलेली आहे आणि तुम्हाला टायटलवरनं कळलंच असेल की आपण परतीच्या प्रवासाला निघालो आहोत। आपण मुंबईवरनं मालवणला चाललेलो आहोत। 8:30 वाजता सकाळी आपल्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत। आपण कुठल्या मार्गे जाणार आहोत, रस्ता कसा आहे, याची सर्व डिटेल माहिती देण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करणार आहोत। नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा। रेडी झालो आहोत। वाजले आहेत 8:35 झाले असतील। पाऊस सकाळपासून पडतोय, रिपरिप रिपरिप रिपरिप। मध्ये मुंबईत असताना अजिबात पाऊस नव्हता। आणि बघा, गाडी तर पूर्ण भरलेली आहे। चला हे सामान ॲडजस्ट करूया पहिलं। तर गाडी झाली आहे फुल पॅक। हे जे सामान दिसतंय हे बऱ्याच लोकांनी बऱ्याच गाववाल्यांना देण्यासाठी दिलेलं आहे। ह्याच्यामध्ये ह्या ज्या बॅग्स आहेत, हे आपला एक युवा आहे, ज्यांनी दानशूर व्यक्तीने आपल्या शाळेतील, रेवंडी शाळेतील मुलांना बॅग्स पाठवलेले आहेत। तर ते एक वजन आहे। मुंबईत आल्यानंतर कोणाला आपण नाही बोलू शकत नाही, कारण का गाडी जागा असेल तर मी नक्की घेऊन जातो। बाकी सगळं कोणी कोणाला गणपतीचं सामान पाठवलेलं आहे ते सगळं आहे। आणि आपल्या बॅग्स सगळ्या बॅग इथे तिथे ॲडजस्ट केले आहेत। अंकिताचा भाऊ, मी आणि अधिराज, आमच्यासाठी 4 सीट फक्त ठेवलेले आहेत। आणि बघा गाडी पॅक झालेली आहे। मधून फक्त एक मिरर व्ह्यू ठेवलेला आहे। चला गणपती बाप्पाचं नाव घेऊन आपल्या प्रवासाला आता सुरुवात करूया। अधिराज आणि त्याचा मामा हे दोघे जण पुढे गेलेले आहेत। गणपती बाप्पा, भद्रकाली माते की जय। तर अक्षय, पहिला आता आपल्याला पुणे एक्सप्रेसला जायचं ना? हो। कुठल्या मार्गे जायचं? मुंबई पुणे एक्सप्रेस नाही, इथून आता कळंबोली, इथून कळंबोली करून जायचं ना? हो। ओके। तर मित्रांनो, पहिला 8:44ला आपण प्रवास चालू केलाय। पहिलं आपण कळंबोली MIDC करून पुणे एक्सप्रेस हायवेला कनेक्ट होणार आहोत। आणि आपण निघालो आहोत ते डोंबिवली वेस्ट वरून। हा MIDCचा रोड चांगला आहे ना रे? हो। कळंबोली MIDC। हो। हा पाईपलाईन रोड आहे, अंबरनाथ पाईपलाईन। इथून बुडून जाऊन लेफ्ट राईट मारायचा। ओके। हा बदलापूर पाईपलाईन रोड आहे ना? हो। तर ज्या MIDC साठी पुढे पलावा सिटी आहे ना ती? हो। लोधाची दोन्ही साईडला। ओके। अंकिता, गोळी घेतली? किती? 2। म्हणजे आता तू झोपणार तर डायरेक्ट आता यालाच उठशील वाटतं।
MIDC बाहेर येऊन आता आपण खालापूर आता एक्सप्रेसला लागतो ना, एक्सप्रेस वे. येस. तर मित्रांनो आता आपण एक्सप्रेस वेला लागलेलो आहोत. वाजले आहेत 9:57 आणि आता एक्सप्रेस वे टिल खालापूर टोल नाका. टोल भरून पुढे मी दाखवतो कसं जायचं. आपल्याला पकडायचं आहे पाली माणगाव रोड. चला, हा आहे आपला मुंबई पुणा एक्सप्रेस हायवे. पाऊस मध्ये थांबलेला, पण आता कालपासून पावसाने पुन्हा सुरुवात केलेली आहे. घरून गावात फोन आलेला की भरपूर पाऊस पडतोय गावामध्ये. इथे पण ऑरेंज अलर्ट दिलेलं आहे. तर आता आपण आलो आहोत खालापूर टोल नाक्याकडे. आता हा आपल्याला टोल क्रॉस करायचा आहे आणि मग एक्सप्रेस हायवे सोडायचा आहे. आता तुमच्याकडे 2 पर्याय आहेत. एक तर इथून पुणा करून कोल्हापूर मार्गे तुम्ही कोकणात जाऊ शकता, किंवा दुसरा कराड करून पाचवड करून मलकापूर रोड अणुस्कुरा घाट करून तुम्ही ओणी मार्गे पुन्हा कोकणात जाऊ शकता. तर हे 2 पर्याय आहेत. अणुस्कुरा घाट 1 नंबर आहे, पण आज कळलं की तिथे दरड कोसळली आहे. पण तो रोड चांगला आहे, सिनिक रोड आहे आणि गणपतीपर्यंत तो क्लिअर होऊन जाईल. टोल नाक्याच्या पुढे हार्डली 200-300 मीटर पुढे आल्यानंतर इथून एक्झिट आहे पाली गणपतीसाठी. आणि हा पाली माणगाव रोड आता आपल्याला घ्यायचा आहे. हा समोरचा जो आडवा ब्रिज आहे त्या ब्रिजवरनं आपण असे जाणार आहोत. या बाजूला बघा खोपोली जाण्याचा मार्ग, इथून आपण एक्झिट घेतलं. पूर्ण युटर्न मारलाय. आपण आलो ते या ब्रिजवर. हा खालून जातो एक्सप्रेस हायवे आणि आता आपण लागलो आहोत ते पाली माणगाव रोड. वाजले 10:26. जो तुम्ही इमॅजिकासाठी रोड घेता तोच रोड घ्यायचा आहे, किंवा पाली गणपतीला जाताना जो रोड घेता तोच रोड घ्यायचा आहे. रोड हा चांगला आहे, सिमेंट कॉन्क्रीटचा रोड आहे. इथे जवळपास कुठेतरी इमॅजिक आहे आणि JSW. भारत माता की जय. धीरज, उद्यापासून स्कूल ना. तर आता आपण ड्रायव्हर चेंज केलाय. मी बाजूला येऊन बसलोय आणि अक्षय मामा चालवतोय. हा रोड घेण्याचं कारण एवढंच आहे की वडखळ ते माणगाव पूर्ण काम चालू आहे. थांब ना बाबू. हा खराब. वडखळ ते माणगाव काम चालू आहे आणि त्याच्यासाठी मी नेहमी हा रोड वापरतो. वन्स तो रोड झाला की त्या रोडने जाणार. गाडीमध्ये सामान देखील आहे, भरपूर वेट आहे, त्याच्यामुळे खड्डे अवॉइड करण्यासाठी हा रोड आपण यूज करतोय. किंवा मग ह्याच्या पुढचा कराडचा पण रोड चांगला आहे. तो जो कराड मार्गे पाचवड अणुस्कुरा म्हणजे मलकापूर रोड अणुस्कुरा करून तुम्ही ओढीला बाहेर पडू शकता. बेफाम पाऊस आहे, बेफाम. पण एक बरं आहे की अक्षय, हा पाऊस जर आता पडला ना तर हा गणपतीला थांबेल. म्हणजे हे आता 5-7 दिवस पडला पाहिजे हा पाऊस.
आणि जर आता थांबलेला असेल ना तर मग तो गणपतीला मग पाऊस पडत राहतो. मध्ये मुंबईला पण भरपूर दिवस थांबलेला ना. 10 दिवस नव्हता काय रे. तर आता आपण पालीत आलेलो आहोत. इथून आतून पाली गणपतीच्या बाजूने रोड जातो तो पकडतोय. तो जो सरळ रोड गेला तो पण हायवेला लागणार आणि मग तिथून लेफ्ट मारून आपण माणगावला जाऊ शकतो. किंवा तुम्ही इथे गुगल मॅप लावा. इथून आतून रस्ता आहे तो या सिटीतनं जातो. ड्रॉइंग बनलेली आहे. थोडा हा पाली ग्रामपंचायत एरियातनं पाली शहरातनं आतमधून जातो. रोड नॅरो आहे, हळू चालवा. गुगल मॅपला तुम्हाला हा रोड दाखवणार. तर हे समोरच मंदिर आहे बल्लाळेश्वर देवस्थान पाली. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती. तर हा देखील रस्ता थोडासा नॅरो वळणाचा पण रस्ता खड्डे विरहित आहे. हा आपण आता चाललो तो निजामपूर मार्गे माणगावला जाणार आहोत. आणि जर आपण तो रस्ता सोडला नसता तर आपण हायवेला लागून इंदापूर मार्गे माणगावला जाणार आहोत. पण त्यामध्ये इंदापूर रोडला देखील काम चालू आहे माणगाव पर्यंत. सो त्याच्यामुळे आम्ही हा रस्ता नेहमी निवडतो. भाऊ कोण आहेत? प्रशांत नाना. प्रशांत नाना म्हणजे प्रथमेश करलकर. त्याचा दुधाचा व्यवसाय आहे म्हणून कुठलाही दूधवाला दिसला की धीरज बोलतो प्रशांत नाना. प्रशांत नाना हाक मार. प्रशांत नाना काय हा हा आहे तो गौरव आहे. गौरव हा पुढे आहे तो. हाक मार तिला. हाक मार हाक मार. गौरव काका होता तो. तर फायनली आपण आलो आहोत माणगाव सिटी कडे. समोरच माणगाव डेपो आहे. पुढे दाखवतो मी. अधिराज मागे बसले. हा भूक लागली. चला काहीतरी खाऊया. वाजले आहेत 12:20 आणि आता आपण हायवेला लागलो आहोत. तो हायवे म्हणजे मुंबई गोवा. आता इथून आपल्याला लेफ्ट मारायचं आहे टुवर्ड्स गोवा साइड. बघा हा समोरच डेपो आहे माणगाव डेपो. ST बाहेर येते तो. आणि हा आहे एक्सप्रेस नाही मुंबई गोवा. इथे थोडासा मध्ये खराब पॅच आहे आणि मग आता संगमेश्वर पर्यंत आपल्याला हाच रोड पकडायचा आहे. माणगाव नंतर काही बीजेशी कामं चालू आहेत त्यामुळे डायव्हर्जन होते. आता इथून रस्ता चांगला आहे. कधी होणार कामं काय माहिती. सर्व्हिस रोडने आम्ही आता पुन्हा हायवेला लागलो. एवढा बेफाम पाऊस मिळालाय ना. आपल्याला खालापूर पासून पाऊस थांबलाच नव्हता. खालापूर पासून जो पाऊस चालू झाला ना तो कंटिन्यू पाऊस पडतोय. आणि आता तर असा वादळी पाऊस पडतोय ना जाम बेकार. हा रा 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 पाऊस आहे की मस्करी आहे. बघितलं बाबू किती पाऊस पडतोय. पावसाने स्वागत केलं आमचं कोकणात. महाड क्रॉस केलं आपण.
चांगला रोड आहे. चला कशेडीतनं पुढे आलोय आणि आता आपलं लागलंय हा टनल. हे बघ बाबू, आम्ही लहान असताना घाटात न जायचो, आता तुला टनल मिळालंय. टनल बोथ वेने चालू झालेलं आहे, गावावरनं येताना पण आणि मालवणला जाताना पण. वाजलेत 1:39. खेड आहे 19 किलोमीटर, रत्नागिरी 196 आणि मोठ्या व्हेकल अशा जातात इकडून घाट करून आणि बाकीच्या व्हेकल्सला इथून बोगद्यातनं वे आहे. चला आता मी बसतो. अंकिता काय आहे जेवायला? हा चिकन चपाती आणि एकच डिश आणली आहे, त्यामुळे एक एक जण जेवणार आहे वाटतं. मी पण जेवणार. चला तू नको जेवूस. मी जेवणार. मी इकडे चिप्स पण आणले. चिप्स माझे आवची ट्रेन. आता मला सोडा ना त्याच्यात जातोस. तर आता खेड आलाय, खेड सिटी. महाड पासून खेड पर्यंत जबरदस्त रस्ता. मध्ये एक असं डायव्हर्जन 1-2 असेल, ते पण ते कशेडी घाटातले. बाकी रस्ता चांगला होता ना. महाड पासून एकदमच व्यवस्थित ना, म्हणजे माणगावच्या पुढे मध्ये 2-3 डायव्हर्जन होते, पण नंतर मग एकही नाही. जबरदस्त रस्ता. आता खेड क्रॉस करूया आपण. लोटे क्रॉस करून आता परशुराम घाटात आलोय. परशुराम घाट सुरू. घाटात देखील बऱ्यापैकी काम झालेलं आहे. पुढे आय थिंक डायव्हर्जन आहे, बघूया. तर आता आपण चिपळूण सिटी मध्ये आलेलो आहोत. इथे काम बाकी आहे पूर्ण, सिटी पूर्ण क्रॉस होईपर्यंत. तर त्यामुळे गाडी थोडी हळू ठेवा. इथे ब्रिजचे आणि पिलर फक्त बांधून झालेले आहेत. आता तुम्हाला माहितीच असेल, बरीच वर्ष हे चालू आहे सगळं. तर बोस्ते घाट क्रॉस करून मग पुढे काही प्रॉब्लेम नव्हता, मस्त रस्ता आहे टिल चिपळूण पर्यंत. आता बघूया चिपळूण ते संगमेश्वर काय आहे. पण चिपळूणच्या म्हणजे या सिटीमध्ये काम चालू आहे, बाजूला काम चालू आहे, पण हा रस्ता मग थोडं इथे ट्रॅफिक असतं.
ड्रायव्हर जेवतोय. काय आहे? भाजी चपाती. बटाट्याची भाजी आणि चपाती. त्याचं जेवण झाल्यानंतर मी गाडी चालवेन, तोपर्यंत संगमेश्वर येईल. इथून जे काम चालू झालं आहे संगमेश्वर पासून ते लांजा पर्यंत आहे आणि या दरम्यान भरपूर डायव्हर्जन आहेत, मध्ये मध्ये काम चालू आहे. तर आता आपण दुसरा रस्ता कुठला पकडणार आहोत ते मी तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो. तर आता आपण आलो आहोत संगमेश्वर डेपोकडे. हा समोरचा ब्रिज आपल्याला क्रॉस नाही करायचा आहे, इथून आपल्याला देवरुख मार्गे जायचं आहे. हा संगमेश्वर डेपो आहे आणि अगदी त्याला लागूनच हा लेफ्ट टर्न आहे. अरे बघा, आता लेफ्ट टर्न मारून मुंबईकडनं येताना लेफ्ट टर्न मारून आपल्याला देवरुख मार्गे जायचं आहे, कारण का मध्ये संगमेश्वर टू लांजा भरपूर काम चालू आहे. तर हा जो रोड आहे हा आता वाटूळ जंक्शन पर्यंत एवढा सुंदर रोड आहे, मध्ये काहीच खड्डे नाही आहेत, एकही खड्डा तुम्हाला मिळणार नाही आणि व्यवस्थित तुम्ही गाडी चालू शकता अगदी 50-60च्या स्पीडला सेफली. मार्किंग बिर्किंग सगळं व्यवस्थित केलेलं आहे रोडचं ना. रोड चांगला आहे ना, मस्तच. याच्यामुळे आपलं काय होणार की संगमेश्वर पासून ते टिल लांजा पर्यंतचा जे काम चालू आहे, डायव्हर्जन आहे, ते सगळे स्किप होणार आणि म्हणून तुम्ही या रस्त्याने येऊ शकता. वाटूळ नाक्यावर आल्यानंतर थोडं टुवर्ड्स मुंबई साईडला जाऊन आपल्याला युटर्न मारावं लागेल. इथे मागचा सर्व्हिस रोड चालू नाही झालाय, तर इथे जरा जबाबदारीने इकडे तिकडे बघून सावकाश हायवेला युटर्न मारा टुवर्ड्स गोवा साईडला. तर पुन्हा एकदा आता आपण वाटूळकडनं हायवेला लागलेलो आहोत मुंबई गोवा आणि वाजलेले आहेत 4:33. जेवण देखील आलेलं आहे माझं, चिकन आणि चपाती. आणि आता अक्षय पुन्हा एकदा ड्रायव्हिंग सीटवर. चला, पाऊस बेफामच पडतोय एकदम. आता हा जो रोड आहे लांजाच्या थोडा अगोदरपासून ते सरळ बांद्यापर्यंत एकदम चांगला रोड आहे, पूर्ण झालेला आहे. मग तुम्ही कुडाळ, कणकवली, ओरस, कुडाळ, जिथे जिथे तुम्हाला आतमध्ये जायचं असेल हा रोड वापरा शेवटपर्यंत. बेस्ट रोड आहे आणि संपूर्ण काम झालेलं आहे. सुप्रभात मित्रांनो, काल आपण तराळ्यापर्यंत आलो आणि तराळ्यातनं आपण एक व्हिडिओ बनवायचा होता पडेल कॅन्टीनला, म्हणून आपण आतमध्ये गेलो आणि देवगड कुणकेश्वर करून आपण मालवणला आलो. सरळ आलो असतो तर अगदी 10 तासात हा प्रवास होतो, व्यवस्थित थांबून बिमून. आणि मध्ये जे 2 मी तुम्हाला रस्ते दाखवले म्हणजेच खोपोली करून आपण पाली माणगाव मध्ये आलो आणि त्याच्यानंतर संगमेश्वर मधून आतमून जाऊन आपण वाटूळला बाहेर पडलो. तर हे 2 मार्ग निवडण्याचं कारण एवढंच आहे की मध्ये जे कामं चाललेली आहेत ती स्किप होतात
आणि तुमचा रस्ता एक तुम्हाला चांगला मिळतो. जर गाडीमध्ये सामान असेल, आता तुम्ही गणपतीसाठी जर गावाला येत असाल तर गाडीत सामान बिमान असणार, तर तुमच्या गाडीची काळजी घेता येते तुम्हाला. तर हा मार्ग तुम्ही निवडू शकता. किंवा मग तुम्ही कराडवरनं देखील मलकापूर रोड करून अणुस्कुरा घाटाने उणीमध्ये बाहेर पडू शकता. हा देखील रोड चांगला आहे, फक्त पुढचे तुम्हाला टोल भरावे लागणार. तर मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळतील. असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन. तोपर्यंत बाय बाय, देव बरे करू.